तुमच्या बरोबरही कधी कधी असं होतं का? वेळ लय कमी आणि भूक लय जास्त लागलेली असती, मग तवा असा झटपट आणि लाजवाब पुलाव बनवायचा. काय करायचं मग? कुकर ठेवायचं गॅसवर, तेल टाकायचं आणि खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, मिरे आणि जिरे टाकायचे. याला थोडंसं असं तळून घ्यायचं आणि लगेच कांदा टाकायचा बरात. कांदा परतून घेतला का अद्रक लसूण टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, थोडंसं परतायचं, मटर टाकायची, त्याला परतून घ्यायचं, बटाटा टाकायचं बरं का. हे सगळं अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं आणि मग एक एक वस्तू टाकीत राहायची. मग नंतर घ्यायच्या भाज्या. इथे मी भाज्यात घेतलंय फुलकोबी, गाजर आणि पत्ताकोबी बरं का. ह्या 3 वस्तू टाकायच्या, नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं याला थोडंसं एखादा मिनिट. हे परतलं का नंतर मग राहिलेली काकडी, कोथंबीर आणि टमाटर टाकायचं बरं का. आता हे टमाटर हे टाकलं का याला चांगलं आता परतून घ्यायचं 2 मिनिटासाठी बरं का. हे चांगलं परतून झालं का लगेच मसाले घ्यायचे. तर मसाल्यामध्ये इथं मी लाल मिरची पावडर घेतली थोडीशी आणि घरचा जो आपला रेग्युलर काळा मसाला असतो ना तो घ्यायचा थोडासा आणि पावभाजी मसाला घ्यायचा बरं का. मेन याच्यात टेस्ट पावभाजीने इतकी भारी येते ना पावभाजीच्या मसाल्याने, ती तुम्ही टाकून बघा, टेस्ट काहीतरी वेगळीच येते. नंतर सोयाबीन घ्यायची भिजून बरं का, ती टाकून द्यायची, मीठ टाकायचं आणि सोयाबीन टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं याला परतून घ्यायचं. चांगलं परतलं का लगेच तांदूळ घ्यायचे बरं का. तांदळाला नाही तुम्ही बासमती तांदूळ घेतलाय ना त्याच्यामुळे 10 मिनिटं मी भिजून घेतला होता आधी बरं का. आणि तो टाकला होता थोडासा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी घ्यायचं. तर जितकं तांदूळ घेतलं ना तितकंच मी पाणी घेतलंय बरं का. आणि मग लगेच झाकण लावून घ्यायचं आणि हे ना याला एकच शिट्टी काढायची फक्त बरं का. आणि लगेच बारीक गॅस करून 5 मिनिटं ठेवायचं. 5 मिनिटं झाले का गॅस बंद करायचं बरं का आणि कुकरची वाफ जाऊन द्यायची. नंतर झाकण खोललं ना असा जबरदस्त पुलाव आपला तयार होतो ना. फक्त काय करायचं, एक शिट्टी काढून 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं बरं का. मग काय होतं, एक सुद्धा तांदूळ आपला असा तुटत नाही, सगळे तांदूळ असे खुले खुले होते. आणि खायला तर एवढा टेस्टी लागतो ना की घरातल्याने खाल्ला ना म्हणले पाहिजेत की बाहेरून मागवलं काय. तर तुम्ही बनवा आणि मला कळवा की आम्ही बनवला म्हणून.